चांगल्या सालाने सांगितलं राहा तर मी आणि सक्षम म्हणजे मी पहिले पेट्रोल भरायला गेलतो पण तिथे एवढी गर्दी आहे तर चला तुम्हाला दाखवतो. हे आपलं म्हणजेच की इंद्रप्रस्थ चौक बघा. बघू शकता आता इथून राहुल ट्रेडर्स पासून झालेली लाईन चालू बघा. अशी इथून इंद्रप्रस्थ चौकापासून पेट्रोल पंपापर्यंत आहे बघा. हे आपलं इंद्रप्रस्थ चौक. ही इकडे चाललेली लाईन बघा. म्हणजे यायला किती घंटे लागतील कमेंट मध्ये लवकरच सांगा तुम्ही. बघा गर्दीच बघा किती आहे. हे आपलं मेन अग्रवालचं पेट्रोल पंप. पुढे शिवसेना कार्यालय. एवढी लाईन अख्ख्या जीवनात नाही बघितलेली भावांनो बघा. हे पहा गाईस तर पोलीस वगैरे सगळे. हे बघा गर्दी पहा पेट्रोल पंपवर. आणि या कॅनी पण बघा किती. कॅनीची लाईन बघा कुठपर्यंत आहे. गर्दी बघा. आणि आता कॅनीची लाईन बघा. हे पहा इथपर्यंत लाईन. तर गाईस तुम्ही बघितलेली असं किती गर्दी होती. त्याच्यात मी पेट्रोल भरायला गेलो होतो बट ती गर्दी पाहूनच वापस आलो. तर जाऊ द्या बरं सध्याचं होतं त्याच्यामुळे कॅन्सल केलं. तर सक्षमच्या गाडीत पण आहे पेट्रोल. एक महत्वाची गोष्ट म्हणजे काल आम्ही रात्री 11 वाजता आलतो बट आज 11 वाजता पण पेट्रोल भेटलं ना आम्हाला. म्हणजे स्टॉक संपला होता. तर आज सकाळी आलो तरी नेमकी 8च वाजलेले. त्याच्यामुळे तेव्हा पण एवढी गर्दी आहे म्हणजे बघू शकता दुपारी किती असेल. तर गाईज बघा आम्ही घरी आलो पण पेट्रोल काय भेटलं नाही. आता बघू काय नाही होते काय नाही. जाता घेतो आम्ही चहा. याच्यानंतर बघू पेट्रोलचा काय मिळतो. चहा सीन सांग ना. चहा आधीचा सीन चहा घेतल्यावर सांगतो गाईज थांबा जरा. गाईज झालं काय नेमकं माहिती आहे का. मी पहिले दूध घेऊ लागलो त्याच्यात मीन टाकल्या बदाम. तर हे बघा लाईन तर काय नाहीये. लाईन गेलेली आहे तर ते काय दिसलं नाही. मी बदाम घेतल्या डायरेक्ट टाकून दिल्या. तिच्यात होती आळी. तर ती आता एक गोट घेतलं दूध तर आळी आली डायरेक्ट. म्हणजे कपात तोडत नाही. तर मग मम्मी म्हणते किती वरून पडली असेल. वरून टाकली असेल असं डबल वापस तिच्या. अर जाय रे. आलो पेट्रोल भरायला का. लाईन बघा फक्त. म्हणजे दुसरीकडे आलो ते अग्रवालकडे नाही गेलो. हो गाडी पा. हे पा इकडं बी लाईन पोलीस वगैरे. अरे भाई गर्दी आहे गर्दी. तर बघा कुठपर्यंत लाईन आहे. असं तिथं लोक आहे जलवा आहे. इकडून लाईन गजानन महाराजच्या मंदिरालो पहा. तर गाईज आता आम्ही इकडं भरायला आलेलो पेट्रोल. प्रथमेश दान तर भरलेलं आहे गाडीत. रोहित भ्यातीचा लागलेला आहे. तर पाहू काय होते. आता उकळेल फोन लावून चालू मिळ. बाटलीत भेटायला लागलं बरं इकडं. हो आता इकडं बघा सिद्धार्थ खरात साहेब आलेले. तर गाईज आता आम्ही चाललो दुसऱ्या पेट्रोल पंपावर. कारण की लिमिट होती म्हणजे 200 देत होते. आता चाललो डायरेक्ट उकळी. प्रथमेश दाल पण परत भरायचंय त्याच्यामुळं. आणि आपल्या स्कूटीत पण भरायचं. हिच्यात थोडंच आहे त्याच्यामुळं. तू फक्त इकडं पाणीपुरी खायला पेट्रोल साठी हिंडू भूक लागली. तर आता पाणीपुरी वगैरे खाऊ थोडं. त्याच्यानंतर दोन्ही गाड्या घेऊन जाऊ डायरेक्ट. आता आम्ही सक्षमला कॉल केला होता तर सक्षम पण येते. म्हणजे ते गाडी घेऊन यायला i20. तर गाडी डिझेल टाकायचं होतं त्याच्यामुळं आता आम्ही थांबलोय. आम्ही हे इथं प्रसाद प्लाझा समोर. तर आता तो येईल त्याच्यासोबत जाऊ. तर आता सक्षम पण आलेला आहे बघा. राम राम भाऊ डायरेक्ट थेट आहे. गाडी बिडी गाडी किती लाखाची. प्लाझा काम नाही भाऊ. तुम्ही गाडी चालवा तुम्ही नका टेन्शन घेऊ. बघा आता चाललो बघू कुठे भेटते काय काय मिळेल काय माहित. आता भेटेन का पाहू आता काय मिळेल. आता याची तर हे म्हणते फुल करून घेऊ. चला तर आता पाहू काय मिळेल. लाईन सक्षम
तर पहा किती लांब आहे. बापा रे देवा रे, बरं आहे असंच चालू द्या. एक नंबर. मधात आली त्याच्यामुळं हे बघा किती लोक पळत आले बघा. ते ट्रॅक्टरवाला मधात गेलं पहा. ट्रॅक्टरवाले पूर्ण लांब पर्यंत आहे. बघू आता. तुमच्यापासून सुरुवात करू. तर पहा इकडे जायला पुरत नाही भावांनो, लय लांब गर्दी आहे. वापस जाण्यात फायदा आहे आपला. चला ना तुम्ही. तर चला आता चाललो आम्ही वापस. कसं वाटते काका? हो काका कसं वाटते लाईनीत लागून? अरे काय लाईन लागून फायदा यार. कस काय? मी खरेदी मे करले याच्यापेक्षा डबल ना थांबायला पडते. आम्ही मे करून इकडे आलो ना. असं का? ती गाडी आणेल गणपतीचे तुम्ही चेकबुक आणा ते. मस्त पावते भाड्या 100 रुपये गणपती मांडायचे पुढच्या वर्षी. तिकडे भांडणं झाले आता. तुम्ही होते का? नाही भांडण नाही करत लोकांना अशी पण माहिती का? ते मंदात आलत. सगळ्यासाठी नाही आता ते पंपावाला थोडं ते घरून डिझेल देणार आहे का? नाही नाही त्याच्यासोबत नाही झाली. एक ट्रॅक्टर मध्ये टाकलं लाईनीत थांबायचं मागून येऊन पुढे जायचं म्हणलं कोण वाटेच ना. दुपारवरून थांबेल 2 वाजल्या बघून आता. भांडणं चालूच आहे अजून. आम्ही तिकडून आलो तरी पण. मला सांग ही चाबी चाबी म्हटलं नड्यात काय म्हणा. प्री प्लॅन. आम्ही इथून बी आमचा पोपट बनवून आलेलो आम्ही वापस. कारण की तुम्ही तर लाईन बघितली ट्रॅक्टरची. तर या गाडीत काय पेट्रोल भरू नाही शकलो. आणि हे बघा आपले 2 खिलाडी. ते पेट्रोल बी बंद होत. एकदा जाऊ द्या करी ना आता. काय आलं रे? तर आता आम्ही चाललोय वापस मेहकरला. त्या गाडीत पण तिथलचं पेट्रोल संपलं होतं. ते बोलले सकाळी या. तर आता बघू काय होते काय नाही. मेहकरलाच टाकू कुठतरी. काय वाटते? सक्षम तर भाई फायद्यात राहिल्या. त्या दिवशी त्याने डायरेक्ट 400 टाकून घेतलं. त्याच्यामुळे विषय नाही. हिच्यात नाही पल्सर मध्ये कमी आहे बट काम तर धकते. टाकी फुल डायरेक्ट नान खुळा. इकडे बी टाके फुल करायला आलते पण ते जरा गर्दीमुळे विषय झाला. जाऊ द्या. आम्ही थांबलोय मेकर मध्ये आलेलोय फायनली. आणि आता थांबलोय याचा वाट बघत. कोण रोहित भैया प्रथमेश दा ते यायले. या गाडी डिझेल भरायचं होतं अर्जंट मध्ये. तर आपण आता ती यायले. ही सक्षम चालू आहे गाडी पुसणं व्हायची मस्त. आलेले आपले 2 प्लेयर. हे बा आता चालू का इकडं बघितलं आम्ही पेट्रोल पण तिथं पण खूप गर्दी आहे. आता चाललो आम्ही डायरेक्ट वापस घरी. ते काय भरून फायदा नाही बघा. जाऊ आता वापस. आर सारोळकर. चला तर आता जाऊ घरी. दुनिया में लोगों को धोखा कभी हो जाता है आंखों ही. तर गाईज आम्ही फायनली आलेलो आहे घरी. तुम्ही बघितलंच असाल आजचं स्ट्रगल कसं होतं आणि कसं नाही. म्हणजेच की पेट्रोल भेटलं नाही ना डिझेल भेटलं त्या सक्षमच्या गाडीत. तर आता भेटू आपण उद्या. म्हणजेच की उद्या पेट्रोल भेटणार आहे आम्हाला सकाळी 6:30 वाजता. जे आम्ही बोललो आहे त्या माणसाशी ते म्हणत की सकाळी या गर्दी वगैरे नसते. त्यामुळं आता जाऊ डायरेक्ट उद्या सकाळी. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. स्ट्रगल आवडला असेल आमचं. तर भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.